आपण जर विचार केला तर वर्षातला तो एक असा दिवस असतो जेव्हा सगळीकडे सोने खरेदीची प्रचंड झुंबड उडालेली असते. सराफांच्या दुकानाबाहेर अक्षरशः लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. हो, अगदी रस्त्यांवर ट्रॅफिक जाम असतं त्या दिवशी. नक्कीच. जाहिरातींचा असा काही भडीमार सुरू असतो की जणू काही आजच्या दिवशी स्वतःच्या तिजोरीत काहीतरी मौल्यवान वाढवलंच पाहिजे असा एक दबाव असतो. पण जर आपल्याला असं समजलं की ज्या प्राचीन ग्रंथांमधून या दिवसाचा संदर्भ आला आहे तिथे स्वतःसाठी काही खरेदी करण्याचा उल्लेखच नाहीये. अच्छा. हो, म्हणजे तो दिवस मुळात स्वतःकडचे देऊन टाकण्याचा होता असं जर आपल्याला कळलं तर आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण अशाच एका रंजक आणि थोड्याशा धक्कादायक वास्तवाच्या मुळाशी जाणार आहोत. ही खरंच खूप वेगळी आणि उत्सुकता वाढवणारी गोष्ट आहे. अगदी. आणि आजच्या आपल्या या चर्चेचा मुख्य स्रोत आहे विद्यावाचस्पती विद्यानंद यांचे धर्मशास्त्राप्रमाणे अक्षय तृतीया दिनाचे महत्त्व या विषयावरील अत्यंत अभ्यासपूर्ण लेखन. या लेखनातून आपण शोधणार आहोत की ज्या सणाला आपण केवळ सोन्याच्या दागिन्यांमध्ये मोजायला शिकलो आहोत त्या सणाचा खरा, प्राचीन आणि आध्यात्मिक अर्थ नेमका काय आहे. हा जो विरोधाभास आपण सुरुवातीलाच मांडला ना, तो खरोखरच लक्षवेधी आहे. आपण आजकाल सणांच्या बाह्य स्वरूपात म्हणजे त्यांच्या व्यावसायिक बाबींमध्ये इतके अडकलो आहोत की त्यामागील मूळ गाभा पूर्णपणे विसरून गेलो आहोत. हो, तसं पाहिलं तर प्रत्येक सणाचा आता एक मार्केट झालंय. अगदी बरोबर. आणि विद्यावाचस्पती विद्यानंद यांचे हे लेखन आपल्याला बरोबर त्याच विसरलेल्या गाभ्याकडे घेऊन जाते. हे लेखन खूप स्पष्ट करते की भारतीय संस्कृतीतील सण हे केवळ उत्सव साजरे करण्यासाठी किंवा अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी निर्माण केलेले नाहीत. म्हणजे त्यांचा उद्देश काहीतरी वेगळाच होता. नक्कीच. ते मानवी जीवनाला एक दिशा देणारे आध्यात्मिक मार्गदर्शक आहेत. जेव्हा आपण या सणांच्या मुळाशी जातो ना, तेव्हा भौतिक संपत्ती आणि आध्यात्मिक संपत्ती यातील फरक खूप स्पष्टपणे जाणवायला लागतो. हे वाचताना मला सुरुवातीला खरंच आश्चर्य वाटलं होतं. कारण भौतिक गोष्टी आपण पाहू शकतो, स्पर्श करू शकतो. सोनं हातात घेतलं की त्याचं वजन जाणवतं, त्याची किंमत पैशात ठरवता येते. त्यामुळे साहजिकच आपल्याला एक प्रकारची सुरक्षितता वाटते. हो, माणसाचा स्वभावच येतो. पण हा लेख अशा गोष्टींबद्दल बोलतोय ज्यांचं वजन करता येत नाही. आपण अगदी सुरुवातीपासून सुरू करूया. म्हणजे अक्षय हा शब्द आपण सतत ऐकतो. अक्षय तृतीया असा उल्लेख येतो. पण या लेखानुसार अक्षय म्हणजे कधीही न संपणारे, अखंड राहणारे. होय, ज्याचा कधी क्षय होत नाही ते अक्षय. बरोबर. आता लोक सोनं का घेतात? कारण त्यांना वाटतं सोनंही कधी संपत नाही, ते अक्षय आहे. पण धर्मशास्त्र इथं काहीतरी वेगळंच सांगतंय. काय आहे ना, निसर्गाचा एक साधा नियम आहे. भौतिक जगातल्या प्रत्येक गोष्टीचा क्षय होतो. म्हणजेच प्रत्येक भौतिक वस्तू कधी ना कधी नष्ट होणारच आहे. हो, सोनं हरवू शकतं किंवा चोरीला जाऊ शकतं. अगदी. त्याचे रूप बदलू शकते. मग खऱ्या अर्थाने अक्षय काय आहे? तर धर्मशास्त्र सांगते की या विशिष्ट दिवशी आपण जे काही सत्कर्म करतो, जे काही चांगले विचार आचरणात आणतो, त्याचे फळ कधीही नष्ट होत नाही. अच्छा, म्हणजे कर्माचं फळ अक्षय राहतं? हो, ते अखंड शाश्वत राहते. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील या तृतीयेना हे जे अक्षय फळ मिळते ते भौतिक नाही, तर ते पूर्णपणे आध्यात्मिक आहे. आणि म्हणूनच या तिथीला देवतांना अत्यंत प्रिय मानले गेले आहे. आणि या तिथीचं आणखी एक वैशिष्ट्य या स्रोतामध्ये नमूद केलं आहे जे मला खूपच प्रॅक्टिकल वाटलं. यात म्हटलं आहे की हा एक सिद्ध मुहूर्त आहे. हो, 3.5 मुहूर्तांपैकी एक. हो ना. साधारणपणे आपल्याकडे कोणतीही नवीन गोष्ट सुरू करायची असेल, घर घ्यायचं असेल किंवा लग्न ठरवायचं असेल तर आपण पंचांग पाहतो, मुहूर्ताची वाट पाहतो. पण या दिवसासाठी कुठलाही मुहूर्त पाहण्याची गरज नाही. हा दिवस स्वतःच सर्वसिद्ध आहे. अगदी बरोबर. मला हे वाचताना असं वाटलं की जणू काही कॅलेंडरमधला हा एखादा युनिव्हर्सल VIP पास आहे. म्हणजे जिथे कुठल्याही पूर्वपरवानगीची वाट पाहण्याची गरज नाही. जणू काही निसर्गाने जे ग्रीन सिग्नल देऊन ठेवलाय की चांगल्या कामासाठी कुठलीही अडकाटी नाही. तो युनिव्हर्सल VIP पास हा विचार अगदी बरोबर लागू पडतो इथे. कारण अनेकदा आपण चांगले काम पुढे ढकलण्यासाठी मुहूर्ताची सबब सांगतो. हो, आज वेळ चांगला नाही, उद्या पाहूया, असं आपण नेहमी म्हणतो. बरोबर. अशा कारणांमुळे आपले सत्कर्म मागे पडते. हा सिद्ध मुहूर्त ती सबबच काढून घेतो. पण यामागे केवळ मानवी सोय नाही आहे. मग आणखी काय आहे? जेव्हा आपण म्हणतो की ही तिथी सर्वसिद्ध आहे, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की या विशिष्ट काळात निसर्गाची, विश्वाची ऊर्जा एका अशा अनुकूल पातळीवर असते जिथे केलेले कोणतेही चांगले कर्म त्वरित आणि अनेक पटींनी फळ देते. बापरे, म्हणजे त्या दिवसाची ऊर्जाच वेगळी असते तर. हो,
हे फळ आध्यात्मिक प्रगतीसाठी असते. त्यामुळे हा दिवस केवळ भौतिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी नसून आत्मिक उन्नतीसाठी निसर्गाने दिलेली एक मोठी संधी आहे. हे खूपच भारी आहे. बरं, हा पास तर मिळाला आणि ऊर्जाही अनुकूल आहे हे समजलं. पण इथेच माझ्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण झाला. कोणता? या दिवशी केलेल्या कृतींचे फळ न संपणारे असते, पण मग नेमक्या कोणत्या कृती करायच्या? कारण आपण तर नेहमी बाजारात जाऊन खरेदी करण्यात मग्न असतो, पण आपला हा स्रोत आपल्याला दान या संकल्पनेकडे घेऊन जातो. अगदी बरोबर. त्यात अन्नदान, जलदान आणि वस्त्रदान यांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. इथे मला एक मोठा विरोधाभास जाणवतो. कशा प्रकारचा विरोधाभास? म्हणजे बघा ना, आजची बाजारपेठ आपल्याला सतत सांगते की स्वतःकडे गोष्टी ओढून घ्या आणि साठवून ठेवा. पण हा जुना ग्रंथ आपल्याला स्वतःकडचे देऊन टाकण्यास आणि त्याग करण्यास सांगतोय. हा विरोधाभास समजून घेताना थोडा गोंधळ उडतो. हा गोंधळ उडणे अतिशय साहजिक आहे, कारण आपण आजच्या या चंगळवादी व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून या सणाकडे पाहत आहोत. हो, तेही आहे. पण जर आपण या परंपरेच्या निर्मितीच्या काळातील हवामानाचा आणि सामाजिक परिस्थितीचा संदर्भ समजून घेतला तर हे दान का महत्वाचे आहे हे एकदम स्पष्ट होईल. अच्छा, म्हणजे हवामानाचाही यात संबंध आहे. नक्कीच. अक्षय तृतीया ही वैशाख महिन्यात येते. भारतात वैशाख महिना म्हणजे कडक उन्हाळ्याचा काळ. अक्षरशः अंगाची लाहीलाही करणारा काळ असतो हा. बापरे, हो. मे महिन्याचं ऊन म्हणजे विचारूच नका. अगदी. नद्या विहिरी आटलेल्या असतात. अशा या प्रचंड उष्णतेच्या काळात जेव्हा माणसाला जगण्यासाठी संघर्षाचा सामना करावा लागतो, तेव्हा एखाद्या तहानलेल्याला आणि गरजूला पाणी देणे म्हणजेच जलदान करणे हे अत्यंत मोलाचे ठरते. खरंच की, पाण्याचे महत्त्व त्या काळात सर्वांत जास्त असते. हो. यामागे केवळ धार्मिक कर्मकांड नाहीत, तर समाजातील दुर्बल घटकांना जगण्यासाठी मदत करण्याचे एक अतिशय व्यावहारिक आणि सामाजिक भान आहे. म्हणजेच जेव्हा निसर्ग स्वतःच कोरडाठाक झालेला असतो, ऊन अक्षरशः भाजून काढत असते, तेव्हा एखाद्या जीवाची तहान भागवणे हे खऱ्या अर्थाने कोणत्याही सोन्या चांदीपेक्षा जास्त मौल्यवान आहे. अगदी 100%. मला आधी वाटायचं की दान करणे म्हणजे फक्त जुन्या परंपरेचा एक भाग आहे, पण आता लक्षात येतंय की यात किती खोल माणुसकी दडलेली आहे. आणि हीच ती माणुसकी आहे जी जागृत करणे हा दानाचा मुख्य हेतू आहे. स्रोत खूप छान प्रकारे स्पष्ट करतो की दान हे केवळ एक बाह्य कर्तव्य नाही. म्हणजे नुसतं वस्तू देणं नाहीये का? नाही. म्हणजे खिशातून पैसे काढले, एखाद्याला वस्तू दिली आणि आपलं काम संपले असे नाही. या भौतिक कृतीतून माणसाच्या अंतःस्तरणातील करुणा, सहानुभूती आणि प्रेम जागृत करणे हा त्यामागचा खरा उद्देश आहे. अच्छा, म्हणजे स्वतःमध्ये बदल घडवणे. हो. जेव्हा आपण स्वतःच्या घासातला घास किंवा आपल्या हक्काचे पाणी एखाद्या गरजूला देतो, तेव्हा नकळत आपला अहंकार कमी होतो. संपत्ती साठवून ठेवण्याने मीपणा आणि लोभ वाढतो. हे तर आपण रोजच बघतो. पण देण्याने, त्याग करण्याने मनातील सहिष्णुता वाढते. आपण समाजाशी एक वेगळ्या पातळीवर जोडले जातो आणि हेच ते सत्कर्म आहे ज्याचे फळ नेहमी अक्षय राहते. हे सगळं ऐकताना मला जाणवतंय की आपण आता चर्चेच्या एका वेगळ्याच वळणावर आलो आहोत. कसं काय? आपण एका बाह्य कृतीवरून म्हणजे पाणी किंवा अन्न देण्यावरून आता थेट माणसाच्या मनाच्या आत प्रवेश करत आहोत. या स्रोतात एक अतिशय सुंदर वाक्य आहे की हा दिवस केवळ दानाचा नसून आत्मशुद्धीचा आणि सद्विचारांच्या संवर्धनाचा आहे. हो, आत्मशुद्धी हा खूप महत्वाचा शब्द आहे इथे. म्हणजे आपण जे काही दान करतो तो फक्त एक ट्रिगर आहे. खडा बदल तर आत घडायला हवा. अगदी बरोबर. आणि हा टप्पा सर्वात आव्हानात्मक असतो. का बरं? कारण बाह्य जगात दान करणे सोपे असू शकते, पण स्वतःच्या मनातील लोभ, अहंकार आणि द्वेष यांचे दान करणे, त्यांना काढून टाकणे खूप कठीण असते. सत्य, दया आणि धर्म यांचा स्वीकार करण्याची प्रेरणा या तिथीमधून मिळते, असे विद्यानंद यांच्या लेखनात म्हटले आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या आतले दुर्गुण दान करायचे आहेत. हो. खरे अक्षयत्व हे आपण बँकेत किती संपत्ती गोळा केली यात नसून आपण आपल्या आत किती सद्गुण रुजवले यात आहे. संपत्ती आज आहे, उद्या नाही. हो, संपत्ती तर नाशिवंत आहे. पण एकदा का मनात करुणा आणि सत्याची पाळेमुळं घट्ट रुजली की ती शाश्वत होतात. ती कधीही नष्ट होत नाहीत. मला हे सगळं ऐकून आजच्या तंत्रज्ञानाच्या भाषेतील एक उदाहरण आठवतंय. म्हणजे आपण रोज मोबाईल किंवा लॅपटॉप वापरतो. हो, त्याशिवाय तर आजकाल पानही हलत नाही आपलं. अगदी. वर्षभर वापरून त्यात अनेक जंक फाईल्स, अनावश्यक डेटा आणि कधीकधी लपलेले व्हायरस जमा होतात, ज्यामुळे तो स्लो होतो. मग आपण काय करतो? आपण त्याचं फॅक्टरी रिसेट करतो किंवा मेमरी क्लिअर करतो. मला वाटतं अक्षय तृतीयेचा हा दिवस म्हणजे मनाचा एक प्रकारचा फॅक्टरी रिसेटच आहे. वा, खूप छान तुलना केलीत.
आपणही वर्षभर जगात वावरताना मनात लोभ, अहंकार, स्पर्धा आणि द्वेषाचे अनेक व्हायरस नकळतपणे साठवून ठेवतो. हा स्रोत आपल्याला सांगतोय की हा तो दिवस आहे जेव्हा आपण हे सगळे मानसिक व्हायरस डिलीट केले पाहिजेत आणि मनात सत्य व परोपकाराचे नवीन आणि शुद्ध सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले पाहिजे. हा एक प्रकारे मेंटल डिटॉक्स आहे. हां, मेंटल डिटॉक्सचा विचार अतिशय मार्मिक आहे, कारण या आंतरिक स्वच्छतेमुळेच आपल्याला जीवनाचा खरा अर्थ उलगडतो. होय ना? आपण अनेकदा अशा गोष्टींच्या मागे आयुष्यभर धावत असतो ज्या नाशिवंत आहेत, ज्यांना काही वर्षांनी काहीच किंमत उरणार नाही. पण विद्यानंद यांचे हे लेखन आपल्याला जागे करते आणि विचार करायला लावते की जे कायम टिकणार आहे, जे शाश्वत आहे, त्याची साधना आपण कधी करणार. हा प्रश्न खरंच स्वतःला विचारण्यासारखा आहे. अगदी. बाह्य जगात आपण कितीही मोठे यश मिळवले तरी जोपर्यंत आतून शुद्धी होत नाही, तोपर्यंत आंतरिक समाधान मिळणे जवळजवळ अशक्य आहे. पण मग इथे एक अडचण येते. हे ऐकायला खूप छान वाटतं की मनाचा डिटॉक्स करायचा, शाश्वताची साधना करायची, पण हे प्रत्यक्ष अंमलात कसं आणायचं? कारण मनातले विचार काही एका बटनावर डिलीट होत नाहीत. स्रोतामध्ये यावर काही उपाय सुचवले आहेत का? कारण त्यात उपवास, जप, ध्यान आणि देवपूजा यांचा उल्लेख मी वाचला होता. पण आजच्या या वेगवान आणि लॉजिकल जगात हे विधी कसे लागू पडतात? आता कसं आहे ना, हे विधी केवळ धार्मिक कर्मकांड म्हणून पाहिले तर ते आपल्याला कदाचित लागू पडणार नाहीत. पण त्यांचा मानसिक परिणाम समजून घेतला तर त्याचं महत्त्व नक्कीच लक्षात येईल. ते कसं? उपवास करणे म्हणजे केवळ शरीराला अन्नापासून वंचित ठेवणे नाही. जेव्हा आपण अन्नावर नियंत्रण मिळवतो तेव्हा आपण आपल्या इच्छांवर नियंत्रण मिळवण्याची पहिली पायरी ओलांडत असतो. अच्छा, म्हणजे तो मनाचा निग्रह वाढवण्याचा मार्ग आहे. अगदी बरोबर. आणि जप किंवा ध्यान या गोष्टी विचारांची प्रचंड वेगाने धावणारी गती कमी करण्याच्या पद्धती आहेत. जेव्हा आपण डोळे मिटून एका जागी शांत बसतो तेव्हा आपण स्वतःला प्रश्न विचारू शकतो की आपण कुठे चाललो आहोत, आपल्या दैनंदिन धावपळीचा अंतिम उद्देश नेमका काय आहे. हे आत्मपरीक्षण आजच्या काळात खूप गरजेचं आहे. हो, हेच आत्मपरीक्षण आपल्याला खऱ्या अर्थाने कर्तव्य आणि धर्माची जाणीव करून देते. ईश्वराशी नाते दृढ करणे म्हणजेच स्वतःच्या आतील शांततेशी जोडले जाणे. इथेच मला आजच्या काळातील एक सर्वात मोठा विरोधाभास दिसतो. कोणता विरोधाभास? म्हणजे आपण अनेकदा बघतो की कोणतेही सण उत्सव म्हटले की त्यात प्रचंड आवाज असतो. मोठे स्पीकर, डोळे दिपवणारी गर्दी, रोषणाई आणि एक प्रकारचा सतत चालणारा गोंगाट असतो. हो, आता तर सेलिब्रेशन म्हणजे डीजे आणि डान्स असंच झाले. अगदी. सण म्हणजे बाहेर जाऊन सेलिब्रेट करणे हे समीकरण पक्के झाले आहे. पण हा स्रोत आपल्याला या सगळ्याच्या अगदी उलट दिशा दाखवतोय. होय. तो सांगतोय की अक्षय तृतीया हा शांततेचा, स्वतःच्या आत डोकावण्याचा म्हणजेच अंतर्मुख होण्याचा काळ आहे. बाह्य दिखाव्यापेक्षा आत्मपरीक्षणावर यात जास्त भर दिला आहे. आपण सण बाहेरच्या गर्दीत शोधत आहोत आणि हे शास्त्र आपल्याला तो स्वतःच्या एकांतात शोधायला सांगतंय. हा जो बाह्य गोंगाट आणि आंतरिक शांतता यातील संघर्ष आहे ना, तोच तर आपल्याला सोडवायचा आहे. आपण सणांचा जो भौतिक आनंद घेतो तो खूप क्षणिक असतो. हो, दुसऱ्या दिवशी सगळं नॉर्मल होतं. गर्दी पांगली, आवाज बंद झाला की पुन्हा तीच रोजची धावपळ सुरू होते. पण या स्रोतानुसार जेव्हा आपण उपवास, ध्यान आणि दानातून आत्मपरीक्षण करतो तेव्हा मिळणारं समाधान हे चिरंतन असते. ते कसं शक्य आहे? कारण ते समाधान कोणत्याही बाह्य परिस्थितीवर, आवाजावर किंवा लोकांच्या गर्दीवर अवलंबून नसते. ते आपल्या आतून निर्माण झालेले असते. अक्षय तृतीया हा केवळ एक कॅलेंडरवरचा सण नसून तो आत्मिक उन्नतीचा म्हणजे स्वतःला एका उच्च मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर घेऊन जाणारा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. हे खरोखरच विचार बदलायला लावणारा आहे. म्हणजे ज्या दिवसाकडे आपण आत्तापर्यंत केवळ बाजारात जाऊन सोने खरेदी करण्याचा आणि संपत्ती वाढवण्याचा मुहूर्त म्हणून पाहत होतो, तो प्रत्यक्षात मानवी जीवनाला योग्य दिशा देणारा एक प्रचंड मोठा आध्यात्मिक साठा आहे. अगदी 100%. आपण आजच्या या चर्चेच्या निमित्ताने जे काही समजून घेतले त्याचा जर एकत्रित विचार करायचा झाला तर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनानुसार अक्षय म्हणजे कधीही न संपणारे. हो. आणि ते न संपणारे फळ मिळवण्यासाठी आपल्याला खरेदीची नाही तर दानाची गरज आहे. त्या दानातून येणाऱ्या करुणेची गरज आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा दिवस बाहेरच्या जगात हरवून जाण्याचा नसून स्वतःच्या आत डोकावून मनातील लोभ आणि अहंकाराला बाहेर काढून शाश्वत अशा सद्गुणांची गुंतवणूक करण्याचा आहे. हे अगदी योग्य विश्लेषण आहे. आपण कितीही भौतिक संपत्ती गोळा केली तरी ती नष्ट होऊ शकते. हो, ती कायम राहत नाही. पण आपण आपल्या आचरणात आणलेली दया,
एखाद्या अत्यंत तहानलेल्या माणसाला वेळेवर दिलेले पाणी आणि त्या एका साध्या कृतीतून आपल्याला आणि त्या व्यक्तीला मिळालेले आत्मिक समाधान हे कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. खरंच खूप सुंदर विचार आहे हा. ते कायम आपल्यासोबत अक्षय राहते. भारतीय संस्कृतीतील सणांचे हेच तर खरे यश आहे. ते आपल्याला वारंवार आठवण करून देतात की जे नाशिवंत आहे त्यात गुंतून न पडता जे शाश्वत आहे त्याच्याकडे आपला प्रवास असायला हवा. आणि याच शाश्वत आणि नाशिवंत या संकल्पनेवर आधारित एक विचार आपण शेवटी नक्कीच करायला हवा. कोणता विचार? आज आपण सगळेच एका अतिशय वेगवान आणि पूर्णपणे डिजिटल अशा जगात जगत आहोत. आपण रोज सोशल मीडियावर वावरतो, तिथे काहीतरी नवीन पोस्ट करत असतो. हो, ती तर आता रोजचीच सवय झाली आहे. अगदी. आणि आपला सगळा दिवस, आपली बरीचशी ऊर्जा ही लाईक्स, कमेंट्स, व्ह्यूज आणि अतिशय क्षणिक अशा डिजिटल ट्रेंड्सच्या मागे धावण्यात खर्च होत असते. पण आजच्या या प्राचीन स्रोताच्या प्रकाशात जर आपण ह्या सगळ्याकडे पाहिले तर एक प्रश्न नक्कीच उभा राहतो. तो कोणता? हे सगळे लाईक्स आणि ऑनलाईन्स अत्यंत नाशिवंत नाहीत का? आज ते आहेत, उद्या एखादा नवीन ट्रेंड आला की जुने सगळे विस्मरणात जाते. मग आजच्या या आधुनिक तंत्रज्ञानाने आणि माहितीने वेढलेल्या काळात जिथे लक्ष विचलित करणाऱ्या असंख्य गोष्टी आपल्या आजूबाजूला आहेत, तिथे आपले स्वतःचे अक्षय म्हणजे कधीही न संपणारे आणि शाश्वत जीवन नेमकं कसे असू शकेल? हा खरोखरच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आपण खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यात कोणत्या सोन्याची गुंतवणूक करत आहोत? अशाच एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयाच्या सखोल चर्चेसह.